मतदार यादीचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन. सोलापूर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकाच्या आधारावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दुसरा राबविण्यात येत आहे. या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीवरील दावे व हरकती शुक्रवार 2 ऑगस्ट ते शुक्रवार 16 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर 26 ऑगस्टपर्यंत कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर मंगळवार 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या असून दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या 4 अहर्ता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी www.voters.eci.gov.in व वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमाने नोंदणी करावी. मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की कसे हे शोधण्यासाठी www.electroresearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किंवा दूरध्वनी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा. आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपली नावे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्याव्यात. ज्यांच्या दुरुस्ती असतील त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी. ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाहीत अशा नागरिकांनी ऑनलाईन BLO व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर. वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश.